तू नवरा मी बायको. नवरा बायकोची भांडण कुठे नसतात. जगात असा कोणतंच घर नाही की जिथे नवरा बायकोची भांडण होत नाहीत. काही वेळेस हे काही लवकर मिटतात, तर काही वेळेस अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातात. मग शेवटी काळी मोडचा पर्याय निवडतात. काहीची लटकीच भांडण असतात, म्हणजे मजेशीर. राग तर खूपच करतात एकमेकांचा, पण त्यामागे त्यांचं प्रेम दडलेलं असतं. त्यांना थोडा वेळ सुद्धा दुरावा सहन होत नाहीत आणि भांडण केल्याशिवायही करमत नाहीत. आपण अशाच एका जोडप्यांची नाट्यरूपी कथा पाहणार आहोत. शामराव भाजीपाला घेऊन दाराची बेल वाजवतात, पण त्यांची पत्नी शीतल काही लवकर दरवाजा उघडत नाही, कारण ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागलेली असते. शामराव भाजीपाल्याचा ओझ्याने ताठून गेलेले असतात, त्यामुळे जोरजोरात बेल वाजवतात. आतून आवाज येतो, आले आले, कोण मेलय. थोडासा सुद्धा दम निघत नाही. शीतल येऊन दरवाजा उघडते. शामराव, काय करत होतीस? किती वेळ झालं मी बेल वाजवत आहे. ते शीतल कुचकपणे बोलते. तुम्ही टांगलेला तो झोपाळा आहे ना, त्यावर बसून झोका खेळत होते. शामराव म्हणतात, हो का? मग झाला असला खेळून, तर हे घे पिशव्या. शीतल म्हणते, एक दिवस काम सांगितलं की लगेच जणू एखादा मोठा डोंगर उचलून आणल्यासारखं करायचं, आणि आम्ही मेलं त्या बेलासारखं वर्षाचे 365 दिवस राबायचं. निदान त्या बैलाला तरी बैलपोळ्याच्या सुट्टी मिळते. शामराव म्हणतात, हो, सगळी कामे तुम्हीच करता आणि आम्ही आता बसून खातो. शीतल म्हणते, मग नाही तर काय. शीतल अस्पष्ट हळू आवाजात बोलते, पण ते शामरावांना ऐकून जातच. शामराव म्हणतात, होय का? आज जरा जास्तच पाळा चढलाय. शीतल म्हणते, हे घ्या पाणी. शामराव म्हणतात, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. शामराव लाळात येतं. खिशातला गजरा काढून शीतलच्या समोर धरतात. शीतल जास्त काम पडल्याने आणखीन ही रागातच असते. ती खोचकपणे बोलते. शीतल, अरे वा, मला तर वाटलं होतं की सोन्याची चैन आणली माझ्यासाठी. शामराव ह्या उत्तराने खूप चिडलात, कारण शीतलच्या तशा वागण्याने त्यांचा न कळत अपमान झालेला असतो. शीतलला त्यांना फक्त चिडीला लावायचं होतं, पण शामराव जास्तच चिडतात. शामराव म्हणतात, हा तुझा बापाने माझ्या नावावर 10 कोटी टाकलेत ना. शामरावांनी केलेला बापाचा उच्चार ऐकून आता तीही रागा चढती. साडीच्या पदर कमरेत खोचत ती शीत युद्धाचा रणशिंग फुंकते. शीतल, बाप कोणाचा काढता? शामराव, कोणाचा काय कोणाचा? तुझ्या. शीतल, हो, तुमचे गेले वर म्हणून आमच्या हातापाय धुवून पाठीमागे लागलात का? शामराव, हा, मग मी सोन्याची साखळी कुठून आणणार? आमच्या बापाने काय पैशांचं झाड नव्हतं लावलं. गेलं झाड हलवलं आणि आणले पैसे गोळा करून. शीतल, बाई, मेलीच नशीबच फुटकं. तुझ्यासारखा माणूस पदरात पडला. शामराव, हो का? नाही तर काय, तुला राकेश रोशन भेटला असता. शीतल, तो नाही, पण निदान तुमच्यापेक्षा तर नक्कीच चांगला भेटला असता. शामराव, नशिबान आहेस की मी भेटलो, नाही तर तुझ्यासारखा हिटलर सांभाळणं कोणाला जमलं नसतं. शीतल, मी हिटलर होय? स्वतःला बघा आरशात, पोट गरोदर बाईसारखं, डोक्याचा अर्धा चंद्र म्हणजे हिटलर. शामराव, कष्ट करतोय, फुकट नाही, आणि तुझ्यासारखं थोडीच 24 तास आरशात बघायचं काम आहे मला. कावड्याला संतूर साबणाने जरी आंघोळ घातली तरी तो काळच राहणार. शीतलचा पारा आता आणखीच वर चढतो, कारण शामरावला तिला कावडा म्हणले होते. शीतल, मला कावडा म्हणालात? कावडा? शामराव, अगं बाई, मी उदाहरण दिलं. शीतल, नाही तर माझी आई म्हणालीच होती, तुझा नवरा खूप झापाय, खाली मुंडी आणि पातळ गुंडी. शामराव, हो, तुझी आई ज्योतिषी आहे, तिला सगळं कळतं. तासनतास पोरीला फोन करायचे आणि माझ्याबद्दल कान भरायचे. तरी म्हटलं, एवढं बिल कसं काय येतंय? शीतल, माझं नशीबच खराब असला, धोंडा माझ्या गळ्यात पडला. शामराव, मी म्हणून सांभाळलंय तुला, नाही तर काही खरं नव्हतं. शीतल, आई नको म्हणत होती, पण ऐकलं नाही त्यावेळी. शामराव, ऐकलं असतं तर मी सुटलो असतो.
मग शीतल बोलते, हो ना श्यामराव, घरी मरणाचं काम करत होतीस आणि हितच काय होते तुला? शीतल, हो गप्प बसा श्यामराव, हुकूम नाही द्यायचा, हे माझं घर आहे. शीतल, जाते सोडून मग, म्हणजे तुमच्याही मनाची समाधानी होईल. श्यामराव रागाने जा बोलतात. त्यांना वाटतं कशाची जात आहे, पण वातावरण खूप पेटलेलं होतं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. शीतल रागाने आत जाते आणि बॅग भरायला घेते. श्यामराव हे वातावरण पाहून तिथून पळ काढतात आणि बाहेर निघून जातात. शीतल बॅगा घेऊन बाहेर येते. शीतल, निघाले मी, बसा आता एकटेच. ती श्यामरावांना इकडे तिकडे शोधते आणि हॉलमधल्या सोफ्यावरती बसते. बराच वेळ होतो पण श्यामराव काही परत येत नाही. मग ती बॅगा पुन्हा आत ठेवते आणि सोफ्यावर बसून राहते. तिला तशीच झोप लागून जाते. बऱ्याच वेळाने बेल वाजते आणि तिची झोप मोडते. ती पटकन जाऊन दरवाजा उघडते. समोर श्यामराव असतात. तिच्या चेहऱ्यावर खोटा राग अजून असतोच. श्यामराव मस्करीने, श्यामराव, आणखी इथेच गेली नाही? शीतल एक जडजडीत कटाक्ष श्यामरावांवर टाकते. शीतल, बॅगा आणखी भरलेल्याच आहेत. श्यामराव, मस्करी केली ग. बरं तू बस, मी तुझ्यासाठी मस्त चहा बनवतो. शीतल, नका लाडीगोडी लावू, मला जायचं माहेरी. श्यामराव, चहा पिऊन जा, वाटलंच तर मी सोडवायला येतो ना. एवढं बोलून ते गालातल्या गालात गोड हसतात. शीतल थोडी नरम होते आणि सोफ्यावर बसते. श्यामराव, ए शीतल, आजचं जेवणही मीच बनवतो, तू मस्त आराम कर, थकली असशील ना. शीतल, तब्येत बरी आहे ना तुमची? श्यामराव, मला काय धाड भरली? शीतल, नाही, आज माझ्यासाठी जेवण चहा. श्यामराव, चुकलं ग माझं. तुम्ही एवढं काम करताय आणि आम्हाला एक दिवस करायचं जीवावर येतं. आज तू आराम कर, मी करतो सगळं. शीतल, मस्त. एक गोड स्माईल देते. श्यामराव मस्त चहा बनवतात. दोघे मिळून चहा पितात. मग जेवणही श्यामरावच बनवतात. शीतल, वा, मस्त झालं होतं जेवण. श्यामराव, मग? शीतल, चला केसांची मालिश करा आता, असं म्हणून ती हसते. श्यामराव, हे म्हणजे असं झालं, भटाळा दिला ओसरी आणि भट हळूहळू पाय पसरी, असं म्हणतातच दोघेही. खूप हसतात. शीतल, मग? श्यामराव, आत्ताच वातावरण असं झालंय, तू नवरा आणि मी बायको, असं म्हणतातच दोघेही दिलखुलास हसतात आणि तिथेच त्यांच्या शीतयुद्धाचा शेवट होतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशीच छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर भेटेल. धन्यवाद.